बटेंगे तो, एक रहेंगे तो. याच्या उपर ह्या विषयावरती मी काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. फक्त एक गोष्ट सांगते आणि जे मी खूप वेळेला सांगते. जेव्हा काश्मीरमध्ये 1990मध्ये मशिदीच्या भोंग्यातून सांगितलं गेलं हिंदूंना की आजच्या रात्रीमध्ये तुम्ही तुमचं सगळं चंबूगव्हाळं उचलून तुम्ही एकतर गाव सोडा, तुमचं घर सोडा किंवा मरायला तयार व्हा, आणि त्यांना हेही सांगितलं गेलं होतं की तुमच्या बायका इकडे ठेवा आणि तुम्ही निघून जा, तेव्हा त्यांच्यावरती हे जे हल्ले झाले होते ते ब्राह्मण होते म्हणून नव्हते झाले, किंवा ते क्षत्रिय होते म्हणून नव्हते झाले, किंवा ते SC होते ST होते म्हणून नव्हते झाले. ते हल्ले झाले होते फक्त ते हिंदू होते म्हणून. आजसुद्धा बंगालमध्ये, म्हणजे बांगलादेशमध्ये जे आत्तासुद्धा हल्ले चालू आहेत हिंदूंवरती, तेव्हा कोणी त्यांची जात विचारतं आहे का कोणाला? त्यांच्यावरती हल्ला का होतोय? फक्त आणि फक्त ते हिंदू आहेत म्हणून. म्हणजे जेव्हा तुमच्यावरती हल्ले होतात तेव्हा तुमची आयडेंटिटी ही हिंदू असते, आणि जेव्हा तुम्हाला आपल्यामध्ये भांडायचं असतं तेव्हा मग तुम्ही 100 फॉल्ट लाईन्स तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये, म्हणजे मी सारस्वत आहे, आमच्याकडे अशा पद्धतीचं जेवण करतात ह्याचा अभिमान असणं, इट्स ओके, दॅट डझंट मॅटर. पण जेव्हा त्याचं भेदात रूपांतर होतं आणि जेव्हा मी श्रेष्ठ कोणीतरी कनिष्ठ ही भावना जेव्हा येते, तेव्हा त्याच्यामध्ये डिव्हिजनचं रूट पडतं, डिव्हिजनचं त्याच्यामध्ये हे पडतं. म्हणजे त्याच्यामध्ये माणसं दुखावली जातात, दुरावली जातात, आणि त्याचा परिणाम होतो की मग कोणीही एकत्र येऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळेच आपण अशा परिस्थितीमध्ये आज आहोत. त्याच्यामुळे आत्ता आपल्याला विचार करायची गरज आहे की तुम्हाला काय म्हणून, काय तुमची सगळ्यात मोठी आयडेंटिटी काय आहे? तुमची जात, तुमची भाषा, तुमचं लिंग, की तुमचं राष्ट्रीयत्व आणि तुमचा धर्म? ह्या 2 गोष्टींचा विचार हा प्रत्येकाने केला पाहिजे.